माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 15. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. पुढील भाग. देवी सीतेला जेव्हा श्रीरामाने अशा प्रकारे पाताळात जाताना पाहिले तेव्हा ते तिचे स्मरण करून आपले गुरु वशिष्ठ, अनुजग तसेच परिजन पशूंच्या बरोबर शरयू नदीच्या तटावर गेले. तेथे प्रसन्न हृदयाने पाण्याला स्पर्श करून आपल्या दिव्य विमानात विराजमान होऊन आपल्या लोकांमध्ये निघून गेले. कानांना अमृत प्रदान करणारी ही रामचरित कथा जो कोणी पण भक्तिभावाने सादर सहित ऐकतील त्यांची सगळी विघ्ने बाधा भगवान श्रीरामाच्या कृपेने दूर होऊन जातील. ते दयाळू सगळ्यांवर कृपा करणारे होय. ही कथा ऐकून सगळ्या रोगांवर मात करता येते. वंशाची वृद्धी होते. धन जन स्वर्ग रूप आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. जे साधू जन या रामचरित्राची कथा नियमाप्रमाणे पठण करतील त्यांच्यासाठी हा संसार खोटे ठरेल. तसेच अत्यंत आनंद मोक्षरूपातील परम पुरुषार्थाची प्राप्ती होईल. सगळ्या संसाराचे कल्याण करणारे श्रीहरी रामाची कथेच्या ऐकतील वाचतील त्यांच्या सगळ्या पापाचा नाश होईल. मन शुद्ध होईल. मोक्षाची कामना करणाऱ्यांना यांचे नियमानुसार यथाविधिवत वाचन श्रवण केले पाहिजे. भगवान श्रीरामाचा पुत्र कंस झाला. कंसाचा अतिथी, अतिथीचा निषेध, निषेधचा नभ, नभाचा पुंडलिक, पुंडलिकाचा पुत्र क्षमधन्व झाला. क्षमधन्वाचा पुत्र देवनिक, देवनिकचा हीन, हीनचा परिपात्र, परिपात्राचा रवगण, रवगणाचे विद्युत, विद्युताचा हिरण्यनाभ, हिरण्यनाभाचे पुण्य, पुण्याचा ध्रुव, ध्रुवाचा सैंधन, सैंधनचा पुत्र अग्निवर्ण झाला. अग्निवर्णाचा पुत्र शीघ्र झाला. तो अत्यंत विक्रमी होता. तेच माझे वडील होय. मी त्यांचाच पुत्र आहे. काही लोक मला भूत तर काही लोक सुमित्र म्हणतात. आतापर्यंत मी कलाप गावामध्ये निवास करत होतो. तपस्येमध्ये मग्न होतो. सत्यवती सूत व्यासजींच्या मुखातून मला आपल्या अवताराचे ज्ञान झाले. तेव्हा मी कलियुगाचे 1,00,000 वर्षापासून प्रतीक्षा केल्यानंतर आपल्यासमोर उपस्थित झालो आहे. कारण की परमात्म्याचे सानिध्य प्राप्त झाल्यामुळे करोडो जन्माचे पातक नाश पावत आहे. धर्म यशाची वाढ होत आहे. सगळ्या इच्छांची पूर्ती होत आहे. मरूकडून श्री रामचंद्राची चरित्र कथा, मरूची वंशावळी ऐकून मी हे सर्व जाणले की तू सूर्यवंशामध्ये जन्माला आला आहे. परंतु बरोबर महापुरुषासारखे लक्षण असणारे श्रीमान पुरुष दुसरे कोण हे ऐकून देव यांनी आपल्या मधुर वाणीद्वारा निवेदन करत आहे. असे सांगितले की हे प्रभो, प्रलयचा अंत झाल्यावर आपल्या नाभी कमळामधून ब्रह्माजीची उत्पत्ती झाली. त्या ब्रह्माजीचा पुत्र अत्री होता. अत्रीचा पुत्र चंद्रमा, चंद्रमाचा बुध, बुधाचा पुरुवा, पुरुरवाचा नहुष, नहुषचा पुत्र ययाती. त्या ययातीची पत्नी देवयानीच्या गर्भातून यदू, तुर्वस नावाचे 2 पुत्र जन्माला आले. ययातीची शर्मिष्ठा नावाच्या पत्नीने दर हयू, अनु, पुरु नावाचे 3 पुत्र जन्माला घातले. जशी सृष्टी काळामध्ये भूत इत्यादीकडून पंचम भूतांची उत्पत्ती झाली. पुरुचा पुत्र जनमेजय, जनमेजयाचा प्रचिंतवान, प्रचिंतवानाचा प्रवीर, प्रवीरचा मनुष्य, मनुष्याचा अभैदा, अभैदांचा उरु, उरुचे त्रयऋणी, त्रयऋणीचे पुष्कसरणी, पुष्कराणीचे बृहत क्षत्र, बृहत क्षत्राचे पुत्र असती. त्या अस्ती नावाच्या राजाच्या नावावरून अस्तिनापूर नगराची स्थापना झाली. अस्तीच्या येथे अजमेड, अहिमेड, पुरुमेड नावाचे 3 पुत्र जन्माला आले. अजमेडचा पुत्र वृक्ष, वृक्षाचा संवरण आणि संवरणाचा कुरु झाला. कुरुचा पुत्र परीक्षित, परीक्षिताचा सुधनु, जिन्नू, निषद नावाचे 3 पुत्र जन्माला आले. सुधनुचा पुत्र सुहोत्र, सुहोत्रचा पुत्र चवन, चवन पुत्र बृहद्रथ, बृहद्रथचा कुशाग्र, कुशाग्रचा ऋषभ, ऋषभचा सत्यजित, सत्यजितचा पुण्यवान, पुण्यवानाचा पुत्र नहुष झाला. बृहद्रथची दुसरी पत्नीला शत्रूला त्रास देणाऱ्या जरासंघाला जन्म झाला. जरासंघचा पुत्र सहदेव झाला. सहदेवाचा सोमपी, सोमपीचा पुत्र श्रुतस्रवा झाला. श्रुतस्रवाचा पुत्र सुरत झाला. सुरतचा विदुरथृट नावाचा पुत्र झाला. विदुरथचा सौरभम, सौरभमचा जयसेन, जयसेनचा रथानिक, रथानिकचा पुत्र भयंकर रागीट स्वभावाचा युतायू झाला. युतायूमध्ये देवतिथी नावाच्या पुत्राने जन्म घेतला. देवातिथीचा वृक्ष, वृक्षचा दिलीप, दिलीपचा पुत्र प्रतिपादक झाला. भगवान कल्कींना आपल्या वंशाच्या बद्दल सांगताना देवापी म्हणाले की हे प्रभो, मी या प्रतीक
प्रतीपकचा पुत्र देवापी, मी शंतनूला आपल्या राज्यावर बसवून मी कलाप गावामध्ये राहून एकाग्रचित्त अति निर्मळ मनाने इकडे आलो आहे. मी मरू आणि इतर अनेक अंश बरोबर इकडे येऊन आपल्या चरणांना वंदन केले आहे, ज्यामुळे मी काळाच्या विक्राळ जबड्यामध्ये पडण्यातून वाचलो. आत्मतत्वाचे पद आम्हाला मिळाले. मरू आणि देवापीच्या अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून पद्माक्ष कल्की खूप प्रसन्न झाले. विश्व सनिप्तेने भरलेल्या शब्दाने त्यांना म्हणू लागले की मला हे ज्ञात आहे की आपण दोघे पण परमज्ञानी राजा आहात. यावेळी आपण माझा हा आदेशाला मानून आणि आपल्या राज्यात परत जा. आपल्या राजधर्माचे परिपूर्ण पालन करा. कल्की म्हणाले की आता मी प्रजेला कष्ट देणारे हिंसाचारी जीव, धर्मावर विश्वास न ठेवणारे मलेच्छांचा वध करून तुला तुझ्या राजधानी अयोध्येमध्ये अभिषेक करून देईन. हे देवापी, हे राजश्री, युद्धभूमीमध्ये दुश्मनाच्या सैनिकांना मारून आपल्या राजधानी हस्तिनापूर राज्यावर आपल्याला विराजमान करेन. मी मथुरा नगरीमध्ये राहीन. तसेच तुझ्या भयाला मारून प्रजेच्या रक्षणासाठी सत्ययुगाची स्थापना करेन. तू या तपस्वी वेशाला यावेळी उतरून ठेव. श्रेष्ठ रथावर चढून आपल्या उद्देशाला पूर्ण कर. तू सगळ्या अस्त्रशस्त्राच्या विद्येमध्ये पारंगत आहे, वीर आहे, बलवान आहे, सर्व प्रकारच्या श्रेष्ठ गुणांनी युक्त. म्हणूनच तू आमच्याबरोबर चालत राहा. श्री कल्की मरूला सांगितले की विशाख भूप नरेश आपल्या परमशीलवती रूपवती कोमलांगी कन्येचा विवाह तुझ्याबरोबर करून देतील. त्यासाठी तू संसाराचे कल्याण करण्याच्या दृष्टीने माझ्या म्हणण्यानुसार काम कर. माझ्या वचनाचे पालन केल्याने तू अवश्य आपल्या कार्यासाठी सफल होशील. कल्कीने देवपीला म्हटले की हे देवापी, तू पण रुचिस्रव अश्वाची कन्या शांताबरोबर लग्न कर. कल्कीच्या अशा प्रकारच्या मधुर वचनांना ऐकून देवापी अस्वस्थ होऊन अत्यंत विस्मित होऊन विचार करू लागला की श्री कल्की जी भगवान विष्णू साक्षात ईश्वर आहे, यामध्ये तिळमात्र ही शंका राहिली नाही. कल्कीमधून जेव्हा अशा प्रकारची अभय वचने सांगितली गेली त्यावेळी आकाशमार्गाने स्वेच्छापूर्वक चालणारा रत्नांनी निर्माण असलेला त्या भव्य रथाला पाहून तेथे उपस्थित सगळे मुनिजन राजेगण विस्मयाने आनंदित होऊन हे काय खुणत आश्चर्य प्रकट करू लागले. त्यानंतर भगवान कल्कीने त्या दोघांना सांगितले की हे तर सगळे जाणत आहे की तुम्ही दोघे पृथ्वीचे पालन करण्यासाठी, विश्वाची रक्षा करण्यासाठी राजवंशामध्ये जन्माला आलेला आहात. तुमची उत्पत्ती सूर्य, चंद्र, यम, कुमेराच्या अंशाने झालेली. तुम्ही पण आतापर्यंत आपल्या ह्या रूपाला झाकून ठेवलेले, परंतु आता जेव्हा तुम्ही माझ्याजवळ आलेले आहात तर माझ्या आज्ञेचे पालन करा. इंद्राकडून पाठवले त्या रथावर स्वार व्हा. पद्मापती श्री कल्कीकडून अशा प्रकारे सांगितल्यानंतर आकाशातून देवतांनी फुलांचा वर्षाव केला. मुनींनी त्यांची स्तुती केली. हळूहळू वारा वाहू लागला. शिवाच्या जटाच्या जाळातून उन्मुक्त गंगाजळ मिळाल्याने विभूती भिजून गेली. हळू वाऱ्याने त्या विभूतीच्या कणरूपी परागाने हळू उठून पार्वतीच्या अंगाला लावले आणि कल्याणाची इच्छा केली. त्यावेळी सनक मुनींच्या स्वरूपावान अत्यंत तेजस्वी धर्मज्ञ सुंदर जटाला धारण करून हातात दंड घेऊन एका ब्रह्मचार्याने तिथे प्रवेश केला. त्यांचे शरीर तप्त सोन्यासारखे चमकत होते. सुंदर वस्त्रांना परिधान करणारे तसेच कमळासारखे डोळ्यांचे त्या दिव्य महापुरुषांच्या मुखमंडळावर अक्षयभाव दिसत होता. त्यांच्या त्या तेजोमय शरीराचा स्पर्श केल्यावर संसारातील सर्व पापांचा नाश होऊन जात होता. शशीध्वज कल्की भगवान यांचे युद्ध. शुकाने सांगितले की त्या ब्रह्मचार्याचा तेथे प्रवेश झाल्यावर त्यांना पाहून श्री कल्कींनी आपल्या सगळ्या साथीदारासोबत तेथून उठून पाद्य अर्ध्य आचमन इत्यादी करून त्या मुनींचे पूजन विधीपूर्वक केले. सगळ्या आश्रमाकडून नमस्कार करून झाल्यावर त्या भिक्षुक ब्रह्मचार्याला आदराने बसवून कल्कींनी त्यांना विचारले की आपण कोण आहात? हे तर आमचे सौभाग्य आहे की आपण इकडे आलात, कारण की पापापासून दूर राहणाऱ्या सत्पुरुषांचे पृथ्वीवर येण्याचे लोकांचे कल्याणच होत आहे. त्यावर तो भिक्षुक म्हणाला की हे श्रीपते, मी आपला आज्ञाकारी सत्ययुग आहे. आपल्या अवताराला आपल्यासमोर प्रत्यक्ष पाहण्यासाठी येथे आपल्यासमोर आलो. आपण साक्षात काल स्वरूप आहात, परंतु क्षण दंड खोड्या अंगीकारामुळे यावेळी आपण समाधिस्थ झालेले आहात. हे संपूर्ण जग आपल्या मायेमुळे उत्पन्न झालेले, आपल्या सत्तेमुळे हे पक्ष दिवस रात्र मास
ऋतू, संवत्सर, युग, काळ, 14 मनू सगळ्या नियमित रूपामध्ये आपापले कार्य पार पाडत आहे. त्या ब्रह्मचार्याने पुढे सांगितले की पहिले मनुस्वाय मूप, दुसरा स्वरोशूप, तिसरा उत्तम, चौथा तमस, पाचवा रैवत, सहावाचा क्षुप, सातवा वैवस्व, 18 सावर्णिक, 9वा दक्ष सावर्णी, 10वा ब्रह्म सावर्णी, 12वा रुद्र सावर्णी, 13वा वेद सावर्णी, 14वा इंद्र सावर्णी होय. हे 14 म्हणू आपल्याच विभूती रूप आहे. या सगळ्या आपापल्या नावाच्या नुसार चालत असून प्रकाशित होतात. 12,000 वर्षांची एक चतुर्थजी होते, ज्यांच्यानुसार 4,000 दिव्य वर्षाचा सत्ययुग, 3,000 दिव्य वर्षाचा त्रेता, 2,000 वर्षाचा द्वापार, 1,000 दिव्य वर्षाचा कलयुग होतो. चौघांचा संधी काळ क्रमशः 400, 200, 100 वर्षाचा असतो. या चारही युगाची शेष संस्थाचा क्रम पण अशाच प्रकारचा असतो. प्रत्येक म्हणून 71 चतुर्वर्गीपर्यंत पृथ्वीवर भोगत असतो. अशा प्रकारे सगळे म्हणून बदलत असतात. 14वा म्हणून जेवढ्या वेळापर्यंत पृथ्वीवर वापर करत असतात तेवढा वेळ ब्रह्माचा एक दिवस असतो. एवढ्याच परिणामाची ब्रह्माची एक रात्र असते. अशा प्रकारे दिवस, रात्री, पक्ष, संवत्सर, ऋतू इत्यादींच्या उपाधीनुसार ब्रह्माजींच्या जन्म, मृत्यू इत्यादींचे निदान होत असते. ब्रह्मा आपल्या 100 वर्षाचे आयुष्य पूर्ण झाल्यानंतर स्वतःमध्येच लीन होऊन जातात. परत नंतर जेव्हा प्रलय काळ संपून जातो तेव्हा आपल्याच नाभी कमळातून ब्रह्माची परत उत्पत्ती होते. मी उक्त काळाचा अंशरूप कृतयुग आहे. माझ्याकडूनच श्रेष्ठ धर्माचे पालन होत आहे. माझ्याद्वारे सगळे जन धर्माचे अनुष्ठान करत असतात, धन्य होतात. याच कारणाने याला ज्ञानी लोक कृतयुग म्हणतात. सत्ययुगाचा अशा प्रकारच्या बोलण्याने कल्की अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे लोक पण आनंदित झाले. कलियुगाचा नाश करणाऱ्या कल्कींनी सत्ययुगाला आलेले पाहून कलियुग शासनात असणारी विराजमान नावाच्या नगरीमध्ये युद्ध करण्याची इच्छा प्रकट केली. आपल्या अनुयायांना म्हणू लागले की हत्तीवर चढून युद्ध करणारे, अश्व रथावर चढून युद्ध करणारे, पायी चालणारे सैनिक, जे आपल्या शरीरावर अद्भुत स्वर्गाचे आभूषण, शस्त्र तसेच अस्त्रांना धारण करू शकतात, अशा युद्धात कुशल, प्रवीण अशा निपुण वीरांची गणना करा. अशा प्रकारे सत्ययुगाच्या वचनाला ऐकून श्री कल्कीजी युद्ध करण्यासाठी युद्धुक्त होऊन गेले. सूतजींनी ऋषींना सांगितले की कल्कींच्या आदेशानुसार मरु आणि देवापी यांनी विवाह केला. ते दोघे महाभाऊ दिव्य रथांवर विराजमान होऊन तेथे आले. त्या दोन्ही महापराक्रमींना स्वतःचा खूपच अभिमान होता. ते दोघे वीर आपल्या शरीराला सुरक्षित करून स्वतःचे प्राण बोटांवर धारण केले होते. त्यांच्याबरोबर असंख्य सेना होती. त्यांनी स्वतःला अनेक अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित केले होते. त्यांच्या डोक्यावर काश्यप वर्णाचे शिरस्त्राण शोभिवंत दिसत होते. उत्तम धनुष्य बाणांनी सज्जित आपली 6 औक्षणी सेनेबरोबर ते पृथ्वीला पण दौलायमान करीत होते. शत्रूंना जिंकणारे कल्कीजी, स्वर्गाची शोभा वाढविणारे भगवान इंद्रासारखे 10 औक्षणी सेनेसमोर अत्यंत शोभिवंत दिसत होते. अशा प्रकारे कल्कीजींचा भाऊ पुत्र श्रुत सैन्य समूहाला बरोबर घेतले. विजयाची इच्छा करून धरून तेथून निघाले तेव्हा तेथे एक ब्राह्मण आला, जो वास्तव्यात कलियुगाकडून पाठवलेला धर्म होता. ऋतू, प्रसाद, अभय, सुख, प्रसन्नता, रोग, अर्थ, अदर्प, स्मृती, क्षम, प्रतिश्रम नावाचे सेवक त्यांच्याबरोबर होते. भगवान विष्णूचा अंशरूप तपोनिष्ठ नर नारायणाला आपली स्त्री, पुत्र सगळ्यांना बरोबर घेऊन धर्म शीघ्रतेने तेथे पोहोचला. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा इत्यादी सगळ्या धर्माची रक्षा करण्यासाठी तत्पर राहून आपल्या साकार रूपात सगळ्या स्वजनांना बरोबर घेऊन भगयमान श्री कल्कींचे दर्शन आणि निवेदन करण्यासाठी धर्माच्या बरोबर तेथे तिघे उपस्थित झाले. जेव्हा भगवान कल्कींनी त्या ब्राह्मण द्वेष धारण केलेल्या धर्माला तेथे अचानक आलेले पाहिले, त्यांना पाहून श्री कल्कींनी विनयपूर्वक पूजन केले, विधिवत पूजन केले. त्यानंतर म्हणाले की आपण कोण आहात? आपले आगमन कोठून झाले? आपण अतिशय दुर्बल दिसत आहात. कोणत्या पुण्यवान पुरुषासारखे आपण आपले स्त्री, पुत्र इत्यादी सगळ्यांना घेऊन कोणत्या राज्यातून आला आहात? कृपा करून मला सगळे स्पष्ट स्वरूपात सांगा.
ज्याप्रमाणे वैष्णव साधू संत लोक पाखंडेच्या समोर हार मानतात, त्याप्रमाणे आपण आपल्या पुरुषी बळाला संपवून आपल्या स्त्री आणि पुत्राबरोबर इतके दुःखी का होतात? धर्म जे अत्यंत हीन दीन दशेमध्ये कल्कींच्या समोर आला आहे. पद्मापती श्री कल्कीजींच्या मुखातून आपल्या प्रती अशा प्रकारच्या वचनांना ऐकून आपल्या कल्याणासाठी हात जोडून निवेदन करू लागला. त्या धर्माने आपल्या सगळ्या साथीदारांसोबत प्रभू श्री कल्कींचे चांगल्या पद्धतीने विधीपूर्वक पूजन करून त्यांना प्रणाम केला. त्यांची स्तुती करून लागले. त्यानंतर सगळे वृत्तांत ऐकण्यासाठी उत्सुक असलेल्या त्या धर्माने कल्कींना सांगितले की मी ब्रह्मस्वरूप धर्म आपल्या वक्षस्थळातून उत्पन्न झालो. माझ्याच कडून जगातील सगळ्या मनुष्यांचे कार्य सिद्ध होत आहे. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.